आता परत सोशल मीडियावर चालू होईल, माझ मोडला का माझ. काय त्याच्या आईचं फदरत आणलं त्याच्या निवशान. नाही म्हणजे कोणाच्या आईला कंड आला रे नेमकं तुझा माज मोडलेला बघायचा. काय धंदा बेट्या, पैसे तुझे जाणार आहेत, माज तुझा मोडणार आहे, गांडीला रग तुझ्या लागणार आहे. आम्ही काय जाळावं. अरे मी तर म्हणेन तू आहे का नाही डिफेंडर घे आता आणि पाक तिचा बसडा उदास करून टाक. भाऊ ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस कमबॅक करून कसा जिरावला होता सगळ्यांचा. बाबा ए पिलू, दोन्ही वेळेस घोडा आहे ना तुलाच लागलेला आहे, कळलं का. आणि लोकांचा माज नाही जिरवलेला, तू तुझाच माज मोडलाय. आता नाही म्हणलं तरी का नाही, त्या 50 लाखाच्या गाडीला किती खर्च आला किती नाही ते तुझ्या जीवाला माहिती. पण आमचा बाबा गाडीचा साधा डेंटिंग पेंटिंग काढायचं म्हणलं तरी आमचाच माज मोडतोय. आम्ही दुसऱ्याचा माज मोडीत नाही, आमच्या गाड्या पलटी करून. आता तुझं तू समजून घे, तुझा माज मोडलाय का लोकांचा मोडलाय ती, कळलं का. इन्शुरन्सच्या जीवावर कोणी बी उड्या आणतं हो. कोणी किती ही हटला नाही रुबाबती आता हटला. माहितीये का आम्हाला तू महाराष्ट्राचा धीरूभाई आहेस ती. कोण झाटायला लागले रे तुझा माज मोडायला, कोणाला एवढा कंड आलाय, मला घोळच कळण झाला बेटा तुझा. 5-6 दिवस झालं नुसतं मी तुझ्या रील्सच बघतोय गाडीचा बसडा उदास केलेला. अरे फॉर्च्युनर पलटी झाली, मग लय लोकांना वाटतं प्रतीक शिंदे मिळाला. अरे त्या गाडीचा बसडाच एवढा उदास झालता, मला तर वाटलं तुला असा पोत्यात गोळा बिळा करून नेला का काय. एवढ्या लवकर मरतो का. हे एवढ्या लवकर मरू नको भावा. तू का नाही आता डिफेंडर घे, ट्रेंडिंगला गाडी, आणि त्याच्यात मर. हत्ती गेलाय, आता घोडा आणलाय तुम्हाला घोडा लावायला. हे सुग्रीव तोंडाच्या, तू का नाही अजून जास्त माज कर, म्हणजे देव सुद्धा का नाही चांगलं मरण देतो एका झटक्यात. आज मला कळलं बाई तू किती बालिश बोड्याचा आहेस ती. अरे का माहितीये का, आतून भोसडा एवढा उदास आहे, गांड फटे तो फटे नवाबी ना हटे. काही झालं तरी तुला फक्त हसायचंय बाई. तू टार्गेट ठेवलेलं आहे, माझ्या गांडीचं तुंतुन जरी झालं तरी मी फक्त हसणार.